नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या कुमार भारती पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचनाचा धडा शिकणार आहोत। स्थूल वाचनाच्या या धड्याचे नाव आहे हास्यचित्रातील मुलं। हास्यचित्रातील मुलं या पाठाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। हा पाठ अभ्यासनापूर्वी आपण या पाठाच्या लेखकाचा संक्षिप्त परिचय जाणून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्थूल वाचनातील पाठ अभ्यासणार आहोत, ज्याचं शीर्षक आहे हास्यचित्रातील मुलं। या पाठाचे लेखक आहेत मधुकर धर्मापुरीकर। यांचा संक्षिप्त परिचय आपण जाणून घेऊया। कथा लेखक, ललित लेखक आणि व्यंगचित्रांचे संग्राहक व अभ्यासक म्हणून लेखक प्रसिद्ध आहेत। 1976 पासून त्यांनी व्यंगचित्रांचा संग्रह करण्यास सुरुवात केली। कथा लेखनासोबतच व्यंगचित्रांच्या आस्वादाच्या निमित्ताने विपुल लेखन त्यांनी केलेलं आहे। किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेल्या अनकॉमन मॅन R.K. लक्ष्मण या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे। R.K. नारायण यांच्या मालगुडी डेज आणि स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकांचे मराठी अनुवाद केलेले आहेत। जर तुम्ही बघा, R.K. नारायण यांचा मालगुडी डेज हा कार्यक्रम सुद्धा प्रसिद्ध होता। मध्यंतरी टीव्हीला हा कार्यक्रम दाखवला जात होता। तर ह्या पुस्तकांचे मराठी अनुवाद ह्या लेखकांनी केलेले आहेत। अप्रूप, रूप, विश्वनाथ, चिनकुल हे कथासंग्रह लेखकाचे प्रसिद्ध आहेत। त्या व्यतिरिक्त रेषा लेखक वसंत सरवटे, हसऱ्या रेषेतून हसवणाऱ्या पलीकडली ही पुस्तके प्रसिद्ध आहेत। आता पाहूया या पाठाचा संक्षिप्त परिचय। हास्यचित्र आणि व्यंग्यचित्र म्हणजे काय? आता बघा, चित्रकला हा विषय असतो की नाही तुम्हाला शाळेमध्ये, पण आता 9वी आणि 10वी नंतर तो विषय बंद असतो। पण चित्रकलाचे वेगवेगळे प्रकार असतात। त्याच्यामध्ये हास्यचित्र आणि व्यंग्यचित्र हे चित्राचे एक विशिष्ट प्रकारचे प्रकार आहेत। मग ती लेखक किती सांगतात की हास्यचित्र किंवा व्यंग्यचित्र म्हणजे काय, या सगळ्यांचा उलगडा ह्या पाठाच्या माध्यमातून लेखक आपल्याला संक्षिप्त रूपाने करणार आहेत। ती कशी वाचायला पाहिजेत हे प्रस्तुत पाठातून लेखकाने आपल्याला सांगितलेले आहेत। हास्यचित्र, व्यंग्यचित्र आपल्याला हसवतात, विचार करायला भाग पाडतात। हास्यचित्र व व्यंग्यचित्रे यामधील भेदाभेद दर्शवत लेखकांनी या चित्रदुनियेची सफर प्रस्तुत पाठातून घडवून आणलेली आहेत। प्रस्तुत लेख किंवा प्रस्तुत पाठ हा वयम 2016 च्या दिवाळी अंकातून घेतलेला आहे। चला तर मग आता आपण पाठाला सुरुवात करूया। आपण दररोज कार्टून्स पाहतो। कार्टून आवडते की नाही पाहायला? टीव्ही मध्ये पण कार्टून पाहता आणि पेपरामध्ये सुद्धा तुम्हाला चित्रामध्ये कार्टून्स पाहायला मिळतात। पण आता हे बघा, ह्या कार्टूनची आपल्याला एवढी सवय झालेली आहे, ती आपल्या इतक्या सवयीची झालेली आहेत की कार्टून्सच्या ऐवजी त्याला कोणी व्यंग्यचित्र किंवा हास्यचित्र म्हटलं की आपण थबकतो। का थबकतो? कारण की बघा, कधी कधी आपल्याला इंग्रजी शब्द माहिती असतात पण त्यांचा मराठी अर्थ माहिती नसतात। तर व्यंग्यचित्र किंवा हास्यचित्र यांना आपण इंग्रजीमध्ये कार्टून म्हणतो। आता कार्टून आपल्याला हा शब्द एवढा परिचयाचा आहे, पण त्यालाच मराठीमध्ये व्यंग्यचित्र किंवा हास्यचित्र म्हणतात हे आपल्याला माहितीच नाही असतं। आणि ज्यावेळेस कोणी आपल्याला व्यंग्यचित्र किंवा हास्यचित्र हा शब्द आपल्याला समोर बोलतात किंवा आपल्याला त्याविषयी विचारतात, पण आपल्याला ते समजत नाही, त्यामुळे आपण थोडं थबकतो, म्हणजे आपण थांबतो, अरे विचार करू लागतो, अरे हे काय, हास्यचित्र म्हणजे काय, व्यंग्यचित्र म्हणजे काय। म्हणजे आपल्याला जर इंग्रजीमध्ये कोणी कार्टून म्हटलं तर आपण पटकन समजून जातो, पण हास्यचित्र किंवा व्यंग्यचित्र हा मराठी शब्द म्हटल्यावर ते आपल्याला थोडा विचारात पडतो। आपण सहसा जी पाहत असतो ती असतात स्ट्रिप कार्टून्स म्हणजे चित्रमालिका। चित्रमालिका म्हणजे बघा, जे पेपरामध्ये वगैरे छापून येतात ना, त्याला आपण म्हणतो स्ट्रिप कार्टून। चिंटू हे त्याचे सर्वात महत्त्वाचे असे उदाहरण आहे। तुम्ही न्यूजपेपर मध्ये किंवा वर्तमानपत्रामध्ये पाहिलं असेल की नाही? थांबा, तुम्हाला दाखवते मी। आता तुम्हाला कळालं असेल चिंटू म्हणजे कोण। वर्तमानपत्रामध्ये हे आपल्याला असं चिंटू हे एक
लहान मुलाचं नेहमीच व्यंग्यचित्र पाहायला मिळतं. अनेक पेपरांमध्ये असे व्यंग्यचित्र आपल्याला पाहायला मिळत असतात की नाही, हास्यचित्र किंवा आपण त्याला व्यंग्यचित्र म्हणतो. तर आता हा चिंटू जो आहे तो असा व्यंग्यचित्रामधला एक लहान मुलगा आहे आणि तो ह्या व्यंग्यचित्रासाठी प्रसिद्ध आहे. चिंटू हे त्याचे सर्वात महत्त्वाचे असे उदाहरण आहे. अशा चित्राच्या पहिल्या भागात कोणीतरी कोणाला तरी सांगत असतं, बोलत असतं. मग त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या भागात त्या सांगण्या बोलण्यातून उलगणारी गंमत असते. म्हणजे बघा, चिंटू बरोबर एक दोन व्यक्ती असतात. असं आता इथे चिंटूचं उदाहरण दिलेलं आहे, पण असे व्यंग्यचित्रामध्ये किंवा हास्यचित्रामध्ये 2-3 व्यक्ती असतात, त्यांच्यामध्ये संवाद होत असतो आणि मग एकामध्ये ते बोलत असतात, एका चित्रामध्ये ते दाखवते की पहिला व्यक्ती बोलतोय आणि ते वेगवेगळ्या भागामध्ये मग त्यांचे दाखवले जातात. तर त्यांच्या सांगण्या बोलण्यातून उलगणारी आपल्याला गंमत समजत जाते. कधी आपल्याला एकाच भागाचं कार्टून पाहायला मिळतं, ते पाहून खुदकन हसू येतं आपल्याला. असं हे चित्र हे हास्यचित्र असतं. पण हास्यचित्र म्हणजे काय असं विचारलं तर आपल्याला काय सांगता येईल? तर आता बघा, लेखकाने इथे आपल्याला पुढच्या परिच्छेदमध्ये हास्यचित्र आणि व्यंग्यचित्र यांच्यामधला फरक सांगितलेला आहे. कुणी सांगेल वेडं-वाकडं चित्र काढलं की ते झालं कार्टून. कुणी म्हणेल त्यात एक जोक असतो आणि कुणी सांगेल त्यात एक माणूस असतो, तो दुसऱ्याला बोलतो, ते वाचलं की आपल्याला हसू येतं वगैरे वगैरे. आता बघा, जर तुम्हाला कोणी व्यंग्यचित्र म्हणजे काय, हास्यचित्र म्हणजे काय, तर ते जो तो आपापल्या परीने वेगवेगळे त्याची उत्तर देतील. तर कोण काय काय उत्तर देऊ शकेल? तर कोणी सांगेल की हे कार्टून असतं, तर कोणी म्हणेल हे जोक असतं, तर कोणी सांगेल की दोघं जण माणसं असतात आणि त्यांच्यामध्ये संवाद होत असतो, किंवा मग कोणी सांगेल की हे वाचलं की आपल्याला हसायला येतं. असं जो तो आपापल्या परीने वेगवेगळे उत्तरं याचे देतील. हे सगळं सांगणं बोलणं बाजूला ठेवून आपल्याला हास्यचित्राची व्याख्या करायची झाल्यास अशी करता येईल. आता बघा, इथे तुम्हाला हास्यचित्राची व्याख्या लेखकाने सांगितलेली आहे. तर तुम्हाला प्रश्न विचारण्याची शक्यता असू शकते की लेखकाच्या अनुसार हास्यचित्राची व्याख्या काय, तर तुम्ही हे उत्तर लिहू शकता. काय सांगितलेले हास्यचित्राची व्याख्या लेखकाने? सफाईदार रेषाने काढलेले गमतीदार चित्र म्हणजेच हास्यचित्र होय. बघा, आता लेखकाने इथे आपल्याला हास्यचित्राची काय व्याख्या सांगितलेली आहे की सफाईदार रेषाने काढलेले गमतीदार चित्र म्हणजेच काय? हास्यचित्र म्हणजे चित्राचा असा प्रकार की तिथे वेगवेगळ्या रेषांनी एक गमतीशीर चित्र काढलं जातं. हास्यचित्राचे वैशिष्ट्य काय, तर हे पाहिलं की आपल्याला हसू येतं. बघा, आता हास्यचित्र म्हणजेच काय, लेखकाने आपल्याला सांगितलेलं आहे की सफाईदार रेषांनी काढलेले गमतीदार चित्र, आणि हे चित्र पाहताना आपल्याला हसायला येतं, त्याला आपण हास्यचित्र म्हणतो. पण पुढे लेखक विचारतात की व्यंग्यचित्र म्हणजे काय. आता हास्यचित्र आणि व्यंग्यचित्र याच्यामधला फरक आपल्याला लेखक इथे सांगत आहे. व्यंग्यचित्र म्हणजे हास्यचित्राचा पुढला टप्पा. व्यंग्यचित्र सुद्धा आपल्याला हसवतात, पण केवळ हसवणं एवढाच त्यांचा हेतू नसतो. व्यंग्यचित्र पाहिल्यावर आपल्याला हसूही येतं आणि ते आपल्याला त्याशिवाय काहीतरी सांगू पाहत असतं. आपण जर त्या चित्रापाशी थोडं थांबून राहिलो तर त्यात काही गमतीदार विचार मांडलेला असतो, हे आपल्या लक्षात येतं. बघा, आता इथे लेखकाने आपल्याला हास्यचित्र आणि व्यंग्यचित्र याच्यामधला फरक सांगितलेला आहे की हास्यचित्र आणि व्यंग्यचित्र म्हणजेच काय की सफाईदार रेषाने काढलेले गमतीदार चित्र. हास्यचित्रामध्ये आपल्याला हसायला येतं, पण व्यंग्यचित्रामध्ये आपल्याला हसायला तर येतच, पण त्याच्या व्यतिरिक्त त्या व्यंग्यचित्रातून आपल्याला काहीतरी एक वेगळा असा गमतीदार विचार पाहायला मिळतो. म्हणजे एक प्रकारे आपल्याला एखादा संदेश किंवा बोध पाहायला मिळतो आपल्याला. जसं की आजकाल आपण बघतो जे व्यंग्यचित्र असतं ना, ते अधिकतर राजकारणातील लोकांवरती जास्त मोठ्या प्रमाणामध्ये केले जातं की त्यांच्या संदर्भात काहीतरी एक. आता बघा, राजकारणामध्ये आपण जर पाहायला गेलं तर वेगवेगळ्या पक्षांमध्ये नेहमी भांडणं होत असतात, एकमेकांवरती टीका टिप्पणी करत असतात. मग असा एखादा विषय घेतला जातो राजकारणातला की 2-3 नेत्यांना एकत्र करून त्यांच्यामध्ये संवाद केला जातो, त्यांच्यावरती व्यंग्य दाखवलं जातं. म्हणजे व्यंग्यातून त्यांच्यावरती आपल्याला हसायला पण येतं, पण त्याच्यातून आपल्याला एखादा एक विशिष्ट विचार सुद्धा पाहायला मिळतो
जेणेकरून आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर, जी समस्या असते त्या समस्याचं उत्तर सुद्धा आपल्याला तिथे पाहू शकतो. मग अशा रीतीने लेखकाने इथे आपल्याला हास्यचित्र आणि व्यंग्यचित्रामधला फरक सांगितलेला आहे. मुलांची हास्यचित्र काढणं ही फार सर्वात अवघड गोष्ट आहे. आता बघा, हास्यचित्रामध्ये वेगवेगळ्या लोकांची चित्र काढली जातात. मोठ्या माणसांची चित्र काढणं सोपं असतं, पण त्यामध्ये लेखकांनी सांगितलेलं की हास्यचित्रामध्ये सगळ्यात अवघड गोष्ट जी असेल ना, की लहान मुलांची चित्र काढणे, म्हणजे मुलांची चित्र काढणे. मग बघा, कधी ती मुलं कशी असतात, लहान असतात, मोठी असतात, थोडी जाडी असतात, म्हणजे अशा मुलांची चित्र काढणे हे हास्यचित्रामध्ये फार मोठी समस्या असते. मुलांची म्हणजे केवळ मुलांसाठीच नाही, तर हास्यचित्रात जी मुलं असतात ती मुलं काढणं फार अवघड असतं. का? तुम्ही काढून पहा. आता लेखक आपण म्हणतो असं थोडे ना, मुलांची चित्र कोणी पण काढू शकतं. बोलायला आपल्याला सोपं असतं, पण जेव्हा जो काढतो ना त्याला माहिती असतं. म्हणून लेखक म्हणतात की तुम्ही काढून पहा, तेव्हा तुमच्या लक्षात येईल. कारण लहान मुलांचं चित्र आकारानं लहान काढलं तर ते थोडंच लहान मुलांचं वाटणार. एखादा उंच माणूस काढला तर तो त्या उंच माणसाचा मुलगा वाटणार का? छे. आता बघा, लहान मुलांचं चित्र काढणं म्हणजे लहान मुलांचं चित्र आपण काढलं, थोडा मुलगा लहान दाखवला म्हणजे तो लहान झाला का? नाही. एखादा उंच माणूस काढला आणि त्याच्याबरोबर एखादा मुलगा काढला तर आपण त्याच्यामध्ये फरक जाणवेल का आपल्याला? नाही. मग दाढी मिशी नसल्या की तो होईल का चित्रातलं पोरगं? नाही बुवा. म्हणजे बघा, कधी कधी आपण माणूस आणि मुलगा याच्यामधला फरक जाणवत नाही. आपण जर लहान मुलाचं आणि माणसाचं चित्र काढलेलं असेल तर आपल्याला त्याच्यात तफावत जाणत नाही, फरक जाणवत नाही. मग जर समजा आपण एखाद्या चित्रामध्ये 2 चित्र काढलेले आहे, एका मुलाचं आणि एका माणसाचं, तर त्याला दाढी मिशी लावल्या नाही म्हणजे तो मुलगा झाला का, तो पोरगा झाला का? नाही. तसं होणार नाही. त्याला शर्ट चड्डी घातली की होईल का ते पोरगं? चित्र काढायचा प्रयत्न केला की आपल्याला ह्या अडचणी लक्षात येतात. म्हणजे बघा, आपल्याला असं वाटतं की अरे लहान मुला हे काही व्यंग्यचित्र किंवा हास्यचित्र कोणी पण काढू शकतं, लहान मुलगा काढायला किती अवघड आहे. पण नाही, जेव्हा आपण काढतो ना त्यावेळेस आपल्याला त्या समस्या समोर येतात की नाही, हे काढणं फार अवघड आहे. आपल्याला ह्या अडचणी, चित्र काढायचा प्रयत्न केला की आपल्याला ह्या अडचणी लक्षात येतात. मोठ्या माणसाकडे आणि मुलाकडे आपण बारकाईने पाहिलेलंच नाही ही आपल्याला स्पष्टपणे लक्षात येतं. मग बघा, जेव्हा आपण चित्र काढायला जातो ना तेव्हा आपल्याला कळतं की आपली निरीक्षण क्षमता फार कमकुवत आहे. आपण मोठ्या माणसांना आणि लहान मुलांना, जेव्हा आपण बघा एखादी वस्तूचं चित्र जेव्हा आपल्याला काढायचं असतं ना तर आपण ती वस्तू समोर ठेवतो आणि त्या समोर ठेवल्यानंतर त्या वस्तूला आपण पाहून काढायचा प्रयत्न करतो. पण जेव्हा आपण मुलांचं चित्र काढायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला कळतं अरे आपण कधी ना मोठ्या माणसांकडे आणि लहान मुलांकडे ना कधीच निरीक्षण करून पाहिलेलं नाही, त्यामुळे आपल्याला हे चित्र काढता येत नाही. मोठ्या माणसाकडे आणि मुलाकडे आपण बारकाईने पाहिलेलंच नाही हे आपल्याला स्पष्टपणे लक्षात येईल. आणि इथेच व्यंग्यचित्रकाराचं कौशल्य लक्षात येतं. बघा, आता व्यंग्यचित्रकार होणं फार अवघड आहे, काही सोपी गोष्ट नाहीये की त्याच्यामध्ये निपुणता, कौशल्यता हे गुण आवश्यक असतं. की व्यंग्यचित्र किंवा हास्यचित्र काढणे याला खूप प्रॅक्टिस लागते, तेवढी कौशल्यता त्यांच्यामध्ये असतं. मुलांसाठी विनोद करणं एक वेळ सोपं, पण व्यंग्यचित्रातलं मूल हे मुलांसारखं दिसणं सर्वात कठीण. बघा, आपल्याला असं जर सहजासहजी आपण विनोद करणे, जोक करणे हे आपल्याला सोपं असतं कारण की ते आपण बोलून जातो. पण व्यंग्यचित्रामधील मुलं हे मुलांसारखं काढणं अत्यंत अवघड आणि कठीण अशी बाब आहे. त्याच्यासाठी व्यंग्यचित्रकाराला फार कौशल्य आत्मसात करावं लागतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हास्यचित्रातील मुलं या पाठाच्या पहिल्या भागामध्ये आपण लेखकाचा संक्षिप्त परिचय पाहिला आणि पाठामध्ये हास्यचित्र आणि व्यंग्यचित्र यांच्यामध्ये काय फरक असतो, यांची काय व्याख्या होऊ शकते याचा आपण संक्षिप्त आढावा घेतला. पाठाच्या पुढील भागातील परिच्छेदांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, पण तो आपण पाठाच्या पुढील सेशनमध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.